नमस्कार मंडळी. तर आज मी बनवलं होता दुधी भोपळ्याचा हलवा. अप्रतिम झालेला. काय करायचं, त्याच्यासाठी आपल्याला कवळे दुधी घ्यायचे आहेत. ते धुवून घ्यायचे स्वच्छ. तोपर्यंत कढई ठेवले, कढईमध्ये तूप ॲड केले. तूप आपल्याला वितळून घ्यायचं आहे. तूप वितळलं की त्याच्यामध्ये आपण जे दुधी किसून घेतलेत ते दुधी ॲड करायचे आहेत. जसे दुधी किसून होतील तसे मी त्याच्यात ॲड केले, कारण दुधी असेच किसून ठेवले तर ते काळे पडण्याची शक्यता असते त्यामुळे. आणि थोडं थोडं करून मी सर्व किसलेला दुधी कढईमध्ये ॲड करून घेतल्या. बघू शकता पाणी सुटले त्याला. आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला दूध ॲड करायचं आहे. पाणी आटल्यानंतर दूध ॲड केलं आहे. दूध देखील आपल्याला संपूर्ण आटवून घ्यायचं आहे दुधी हलव्यामध्ये. आणि दूध आटल्यानंतर त्याच्यामध्ये आपण 1 चमचा साखर टाकणार आहे. मी थोडीशी साखर ॲड केलेली. त्याच्यानंतर इलायची पावडर ॲड केली आहे. आणि त्याच्यामध्ये मी थोडासा खवा ॲड केला आहे. आणि तो देखील मी व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे खवा. आणि खवा मिक्स केल्याच्या नंतर आपण त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट ॲड करणार आहे. आणि बघू शकता आपल्या इथे दुधी हलवा रेडी झाला आहे. कसा झाला आहे नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच नवनवीन रेसिपी मी तुमच्यापर्यंत घेऊन येत राहीन. धन्यवाद.